बस्ती में तू जना मशाले। जय शिवराय मित्रांनो, तर तुम्ही जो काय आजचा प्रिव्ह्यू बघितलेला आहे तो क्रिएट करणं एकदम सिंपल आहे। तर पूर्ण व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथे येऊन सिंपली आपल्याला प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तर जे काही ते मटेरियल व्हिडिओमध्ये मी यूज केलेलं आहे म्हणजे बीट मार्क आणि शेकेबीटची प्रेसेंटची डिस्क्रिप्शनला लिंक मिळून जाईल, त्यातून डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अशा प्रकारे इथं प्रेसेंट इम्पोर्ट होऊन जातील। आता आपल्याला सिंपली सगळ्यात पहिल्यांदा इथे बीट मार्क प्रेसेंट ओपन करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला सिंपली सॉन्ग आणि अशा प्रकारे दोन लेअर दिसून येतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपली जी मटेरियलची फाईल आहे ती इथं ओपन करून घ्यायची आहे। तर या जागी आपण इथं डेमोचं इमेज हे घेतलेलं आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतं इमेज अशा प्रकारे इथे ॲड करू शकता। सिंपली आपण डेमो इमेज इथे ॲड केलेला आहे। आता आपल्याला सिंपली शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि शेवटला येणं ऑप्शनला क्लिक करायचं आणि इथपर्यंत इमेजची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। आता पुन्हा सुरुवातीला येऊन ॲरोवरती क्लिक करायचं आहे। तर आपल्याला सिंपली पहिल्या बीटला येऊन इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढची बीटला येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक बीटला इथे इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे। इथं आपण इमेजला स्प्लिट करून घेऊया। अशा प्रकारे इथं इमेज आपल्याला आधी फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे जे काही आपला एरिया आहे त्याला इथं पूर्णपणे फिल करून पुन्हा इथे स्प्लिट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा सिंपली इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। या प्रेसेटला ओपन केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की आपण इथं 3 इफेक्टचे लेअर दिलेले आहेत आणि 3 स्पेशल लेअर दिलेले आहेत। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपली जी काय सगळ्यात खालची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून सिंपली आपल्याला इफेक्टला क्लिक करायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। आता पुन्हा यातून बॅक येऊन सिंपली आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं, बीट मार्कला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय सगळ्यात पहिली इमेजची लेअर आहे त्याला आपण स्प्लिट केलेलं आहे त्याला क्लिक करून सिंपली आपल्याला इफेक्टला जायचं आहे आणि हा इफेक्ट इथून अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा बॅक येऊन सिंपली आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय 2 नंबरची इमेज लेअर आहे त्याला क्लिक करून सिंपली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय 2 नंबरची म्हणजे 2.6 सेकंडचा जो काय बीट आहे तिथं आपलं जी इमेज आहे त्याला सिंपली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, त्याच्या पुढचं जे काय आपली इमेज आहे त्याला सुद्धा सिंपली आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। फक्त आपल्याला ॲड इफेक्टला क्लिक करून इथं सर्च ऑप्शनला क्लिक करून स्पॉट कलर अशा प्रकारे सर्च करून घ्यायचं आहे आणि स्पॉट कलर ॲड करून स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा इफेक्ट ही ॲड होऊन जाईल। पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून आपली जी काही 3 नंबरची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि सिंपली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा बॅक येऊन आपल्याला बीट मार्क ओपन करून घेतल्यानंतर पुढं अशा प्रकारे आपला जो काही 9.11 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन आपल्या पहिल्या इमेजला सिंपली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला एक इमेज सोडून त्याच्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्याला अजून एक इमेज सोडायचा आहे आणि शेवटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जी काय सगळ्यात शेवटची इमेजची लेअर आहे त्याला क्लिक करून पुन्हा इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन बीट मार्कवरती यायचं आहे आणि 9.11 सेकंडच्या बीटला येऊन आपण जी दुसरी इमेज सोडलेली होती सिंपली त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपली जी काही सोडलेली इमेज आहे त्याला सिंपली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं अशा प्रकारे आपण सगळे इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला येऊन अशा प्रकारे वरती स्क्रोल करायचं आहे। आपली जी काही ग्रुप 1 नावाची लेअर आहे त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती इथे ही लेअर घेऊन यायचं आहे। म्हणजे आपलं जे काय 2025चं आपलं स्पेशल वर्ल्ड PNG आहे अशा प्रकारे इथं ॲड होऊन जाईल। पुन्हा आपल्याला स्क्रोल करून आपली जी काय रेक्टँगल 1ची लेअर आहे ती सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे। फक्त आपल्याला ग्रुप 1च्या खाली अशा प्रकारे ती इथं ठेवून द्यायचं आहे। इथं अशा प्रकारे इथं लेअर सेट झालेलं आहे। आता पुन्हा बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। आपल्या ज्या काही 2 लेअर आहेत त्या समोर लॉंग प्रेस करून दोन्ही लेअरला आपल्याला इथं कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं कॉपी होऊन जातील आणि तिसरी जी काय रेक्टँगल 1ची लेअर आहे ती मित्रांनो सिंपली आपली सेम जी आता बीट मार्कला लेअर आहे तीच ही लेअर आहे। तुम्ही इथूनही कॉपी करू शकता किंवा तिथूनही ॲड करू शकता। आता इथून सिंपली आपल्याला लेअर्स ऑप्शन क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 लेअर पेस्ट होऊन जातील। आपली जी काय 2 नंबरची लेअर आहे ती आपल्या लोगोची लेअर आहे त्याला तुम्ही क्लिक करून टेक्स्टला क्लिक करू शकता आणि तुमचा इथं लोगो अशा प्रकारे ॲड करू शकता। तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे। सिंपली आपल्याला ॲरोवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं म्हणजे व्हिडिओ मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल।